एका गावात एक चतुर म्हातारी राहत होती. तिची एकुलती एक मुलगी गावात लग्न करून गेली होती. एके दिवशी म्हातारीने ठरवलं, चल आज मुलीकडे जाऊन येऊ. ती काठी टेकत टेकत जंगलातून निघाली. जंगल दाट, झाडं उंच आणि पक्ष्यांचे आवाज घुमत होते. अचानक समोरून एक मोठा वाघ आला. वाघ म्हणाला, अगं म्हातारे, मी तुला आत्ता खातो. म्हातारी घाबरली, पण ती हुशार होती. ती म्हणाली, अरे वाघराजा, मी आत्ता खूप कृश आहे. मला मुलीकडे जाऊ दे. ती मला चांगलं खायला प्यायला देईल. मग मी लठ्ठ होईन. परत येताना मला खा. वाघ विचारात पडला आणि म्हणाला, ठीक आहे, पण परत ये. म्हातारी पुढे निघाली. थोड्याच अंतरावर तिला कोल्हा भेटला. कोल्हा म्हणाला, अगं म्हातारे, मी तुला खातो. म्हातारीने त्यालाही तेच सांगितलं. कोल्ह्यानेही तिला जाऊ दिलं. मुलीकडे पोहोचल्यावर म्हातारीने सगळा प्रकार सांगितला. मुलगी घाबरली. मग तिने एक मोठा भोपळा आणला. त्यात आतून जागा करून म्हातारीला बसवलं आणि म्हणाली, आई, तू यामध्ये बस. हा भोपळा मी ढकलते. तू आतून म्हणत जा, चल रे भोपळ्या, टणूक टणूक. म्हातारी भोपळ्यात बसली. भोपळा गोल गोल फिरत जंगलात निघाला. रस्त्यात वाघ भेटला. त्याने विचारलं, अरे भोपळ्या, म्हातारी दिसली का? आतून आवाज आला, चल रे भोपळ्या, टणूक टणूक. वाघ गोंधळला. पुढे कोल्हा भेटला. त्यानेही तेच विचारलं. पुन्हा आतून आवाज, चल रे भोपळ्या, टणूक टणूक. कोल्हा आणि वाघ दोघेही चकित झाले. भोपळा फिरत फिरत म्हातारीच्या घरी पोहोचला. म्हातारी बाहेर आली आणि हसत म्हणाली, अहो, शहाणपणाने संकटावर मात करता येते. वाघ आणि कोल्हा दुरून पाहत राहिले. त्यांना समजलं, हुशारी आणि धाडस असलं की मोठं संकटही टाळता येतं. बोध, संकटाच्या वेळी घाबरू नये. बुद्धीचा वापर केला तर मार्ग नक्की सापडतो.